गांधीनगर या संघातील नंबर 1 जोडीचा खेळाडू यावर जबाबदारी आलेली आहे. या रेडवर पॉईंट घेणे अनिवार्य आहे. जर वेळ झाला आणि कुठलाही टचपॉईंट नाही घेतला तर रेडर बाधा नाही. म्हणून प्रेक्षकांना सूचना आहे की कृपया खेळाडूंनी बसा, कारण हा सामना काही साधा सामना नाही. निश्चितच आपल्याला या सामन्यातून समजलं की आपल्याला अंतिम फेरीसाठी हा कोणता संघ आहे. कापरा या संघातील जर्सी नंबर 10 चा रेडर गांधीनगर या संघाच्या प्रांगणावर चढाई करताना गडी बाद करण्याचा प्रयत्न त्याने गडीच्या बाजू सुंदर असा हा डान्स केल्यामुळे रेडर गांधीनगरचा नंबर 1 जर्सीचा खेळाडू कापरा या संघाच्या प्रांगणावर चढाई करत परत आपल्या संघात कापरा या संघातील रेडर गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना सुंदर असा बॅकवर्ड आणि उत्कृष्ट शिस्तपद आणि रेडर. त्याचबरोबर आपल्या संघाची जबाबदारी घेऊन जर्सी नंबर 1 चा खेळाडू कापरा या संघाच्या प्रांगणावर चढाई करताना उत्कृष्ट चपळ चातुर्य असं खेळ प्रदर्शित करत गडी बाद करणे जाण्यास स्फूर्तीपणे करत परत आपल्या संघात थर्ड वन रेडर कापरा या संघातील थर्ड रेडर म्हणून जबाबदारी सांभाळणारे जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या संघात. डू ऑर डाय या रेड मध्ये पॉईंट घेणं अनिवार्य आहे, अन्यथा वेळ झाला विदाउट टच रेडर गेला तर बाद देण्यात येईल. आणि सुंदर असा हा जंप आणि रेडर से पुन्हा एकदा थर्ड वन रेडर कापरा या संघातील रेडर गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत गडी बाद करण्याचा प्रयत्न. सुंदर असा हा प्रदर्शित होणारा खेळ चालू आहे आणि परत आपल्या संघात पुन्हा एकदा आपल्या संघाची जबाबदारी घेऊन जर्सी नंबर 1 नाम तो सुना ही होगा करण करण करण. डू ऑर डाय कापरा या संघातील रेडरवरही जबाबदारी आलेली आहे. डू ऑर डाय रेडर पॉईंट घेणं अनिवार्य आहे. जर पॉईंट नाही घेतला तर रेडर रेडीच्या बाजू बाद होईल. टच पॉईंट घ्यावाच लागेल. जर टच पॉईंट नाही झाला तर रेडर बाद देण्यात येईल. पुनश्च लेफ्ट कॉर्नर करून सुंदर शीट पकड आणि गांधीनगर या संघातील सेकंड वन रेडर कापरा या संघाच्या प्रांगणावर चढाई करत जर्सी नंबर 4 नाम है विनोद जिसका कोई नहीं मोल वो है विनोद. आणि अशा प्रकारे सुंदर असा हा डिफेंडरला टच करून रेडर से लास्ट मॅन स्टँडिंग फ्रॉम कापरा टीम. एक टच पॉइंट. हाफ टाइमचे 4 मिनिट दोन्ही संघांनी लक्षात असू द्या. हाफ टाइमचे 4 मिनिट. गांधीनगर या संघातील नंबर 1 रेडर डिफेंडर पूर्णतः ऑलराऊंडर असा हा परफॉर्मन्स देणारा खेळाडू नाव आहे करण. डावीकडून उजवीकडे असा गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या संघ. पुन्हा एकदा कापरा या संघातील जर्सी नंबर 10 चा खेळाडू
गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना गडी बाद करण्याचा प्रयत्न, तीक्ष्ण अशी नजर ठेवून गडी बाद करण्याचा प्रयत्न, हा असा गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या संघ पुन्हा एकदा जर्सी नंबर 1 हाफ टाइमचे 3 मिनिट दोन्ही संघांनी लक्षात असू द्या. हाफ टाइमचे 3 मिनिट आपल्या संघाची जबाबदारी घेऊन कापरा या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना जर्सी नंबर 1 चा खेळाडू चढाई करताना जर्सी नंबर 10 कापरा या संघाचे लीडर चढाई करताना ड्रॉप लाईन क्रॉस करून आपल्या संघात टाइम म्हणजेच या रेड मध्ये रेडरला टच पॉइंट घेणे अनिवार्य आहे आणि ऑब्विसली या रेड मध्ये जर टच पॉइंट नाही घेतला तर सक्सेसफुल बरोबर आहे ना. मग खेळ तेच होणार रे दादा. या संघातील रेडरवर जी जबाबदारी आलेली आहे की रेडमध्ये टच पॉइंट घेणं आवश्यक आहे. जर टच पॉइंट नाही घेतला तर रेडर बाद होऊन जाईल कोणीच येत झालेली आहे. परत सेकंड वर रेडर गांधीनगर या संघातील कापरा या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना गडी बाद करण्याचा प्रयत्न कशा प्रकारे पॉईंट घेऊ शकतो असं त्यांना लज्जावत त्याचबरोबर कापरा या संघातील रेडर हाफ टाइमचे 1 मिनिट दोन्ही संघांनी लक्षात असू द्या. हाफ टाइमचे 1 मिनिट कापरा या संघातील रेडर गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना आणि परत आपल्या संघात सातत्याने आपल्या संघाची जबाबदारी घेऊन जर्सी नंबर 1 चा खेळाडू नाव त्याची करण आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याचा सातत्याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन रेड टाकत कापरा या संघाच्या प्रांगणामध्ये आणि आपले लास्ट एंट्री हाफ टाइमची लास्ट एंट्री दोन्ही संघांनी लक्षात असू द्या. हाफ टाइमची लास्ट एंट्री हाफ टाइम चेंज द कोड हाफ टाइम नंतरची पहिली रेड कापरा या संघातील जर्सी नंबर 10 चा खेळाडू गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना हँड टच टो टच जसा टच येईल तसा टच करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या या पावसाने व्यवस्थित निर्णय द्यावा. हाफ टाइमची अभ्यासावी ही देत नाही. हाफ टाइम नंतर नसते. चला कापरा या संघातील रेडर तो दे कटील तो होते गे गांधीनगर या संघाच्या प्रांगणाच्या करताना सुंदर अशी पकड आणि रेडर आउट. चला गांधीनगर या संघातील सेकंड ऑपरेटर जर्सी नंबर 4 नाम तो सुना होगा, नाम है विनोद, जिसका कोई मोह नहीं वो है विनोद. असा हा 4 नंबरचा जर्सी नंबर
नंबरचा खेळाडू कापरा या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत गडी बाद करण्याच्या प्रयत्नात आणि परत आपल्या संघात कापरा या संघातील रेडर, त्याचप्रमाणे गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि एम्पेरी टाकून परत आपल्या संघात. चला डोर डायरेक्ट ही डोर डायरेक्ट लेफ्ट विंग कडून जबाबदारी सांभाळणारे जर्सी नंबर 4 चे खेळाडू कापरा या संघाच्या प्रांगणावर चढाई करताना टच करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. या रेडमध्ये जर टच केला नाही, वेळ जर झाला तर रेडर बाद केला निघाला. सुंदर असा हँडशेक आणि रेडर आउट. कापरा या संघातील जर्सी नंबर 10 चा खेळाडू गांधीनगर या संघाच्या प्रांगणावर चढाई करत सातत्याने एक नव्हे दोन नव्हे तर जितक्या टीम आहेत त्या टीमांना हरवून सेमीफायनल पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यातीलच हा सेमीफायनलचा दुसरा सामना गांधीनगर विरुद्ध कापरा या दोन्ही संघांमध्ये चालू आहे. उत्कृष्ट आपल्या खेळ कौशल्य, त्यांच्याकडे असलेल्या टेक्निक्स यांचा यूज करून इथपर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत आणि निश्चितच या सामन्यातून आपल्याला नक्कीच कळेल की कोण अंतिम फेरीमध्ये जाईल. सुंदर अशी ही रेड करून परत आपल्या संघात रेड आहे. या रेडमध्ये पॉईंट घ्यावाच लागेल भाऊ, नाही तर चलो चले पॉईंट घ्यावाच लागेल. टच पॉईंट जर नाही घेतला तर गडीच्या भाऊ बाद सुंदर असा हा म्हणून प्रेक्षकांना वारंवार आम्ही सूचना देत असतो की जी लाईन ओढलेली आहे त्याच्या पाठीमागे बसावं. सतर्क रहा प्रेक्षक लोक, सावधान रहे, सतर्क रहे, यहाँ कुछ भी हो सकता है. चला अशा प्रकारे कापरा या संघाचे रेडर नथिंग इज पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल असा हा उद्देश घेऊन गांधीनगर या संघाच्या प्रांगणावर चढाई करताना आणि परत आपल्या संघात पुन्हा एकदा गांधीनगर या संघातील जर्सी नंबर 7 या खेळाडूवर डोर डायरेक्टची जबाबदारी आलेली आहे. या रेडमध्ये टच पॉईंट घेणं आवश्यक आहे, अन्यथा रेडर बाद होऊन जाईल. वेळेच्या अभावी जर टच पॉईंट नाही घेतला तर रेडर बाद होईल. रेडर आउट. चालू सामन्याचे शेवटचे 5 मिनिट दोन्ही संघांनी लक्षात घ्या. चालू सामन्याचे शेवटचे 5 मिनिट. कापरा या संघातील रेडर गांधीनगर या संघाच्या प्रांगणावर चढाई करताना लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असा हा टच करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या संघात. वाव, व्हॉट अ टेक्निक. याला म्हणतात खेळ. आपल्याकडे असलेलं शक्ती युक्ती सातत्याने त्याचा जर वापर किंवा यूज जर केला तर आपण नक्कीच यश गाठू. हे आपल्या गांधीनगर या संघाकडून पाहायला मिळाले. आणि कापरा या संघातील रेडर खेळ म्हटले की आपल्यामध्ये जसं की म्हटलं जाते जिथे की चलावर बाज की नजर, त्याचप्रमाणे ते आपल्याकडे कौशल्य सुद्धा असलं पाहिजे. नुसता खेळ खेळून अग्रेशनने खेळ न खेळता कामनेस म्हणजे शांततेने शांत मनाने कसं खेळता येईल आणि कसं यश गाठता येईल या गोष्टीचा विचार करत हा खेळ खेळला पाहिजे. चला चालू असलेला सामना गांधीनगर विरुद्ध कापरा या संघांमध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे आणि असा सुंदर असा पकड करण्याचा प्रयत्न दोन तीन तीन
आपल्या या संघाचे मॅच नंबर 10 चा खेळाडू वाव उत्कृष्ट असा हा गोलटच वाव पुनश्च आपल्याला हा चालू सामन्याचे शेवटचे 3 मिनिट चालू असलेला सामना गांधीनगर विरुद्ध कापडा या संघामध्ये चालू आहे आणि आपण या सामन्याच्या शेवटच्या टप्प्याकडे पोहोचलेलो आहे. गांधीनगर या संघाचे रेडर जर्सी नंबर 4 परत आपल्या संघ कापडा या संघातील सक्सेसफुल रेडर जर्सी नंबर 6 गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत गडीबाज करण्याचा प्रयत्न लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट पकड मला गांधीनगर या संघातील नंबर 1 रेडर आपल्या या संघाच्या प्रमाणावर करताना चालू सामन्याचे शेवटचे 2 मिनिट दोन्ही संघांनी लक्ष बसू द्या. चालू सामन्याचे शेवटचे 2 मिनिट चला जोक होता. वारंवार प्रेक्षकांमधून जर काही आवाज आला तर सगळ्यांची नजर तिकडेच जाते. मी असा एक प्रयत्न करून पाहिला. सुंदर असा हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे. गांधीनगर या संघाचा 4 नंबरचा रेड कापडा या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत आहे. कापडा या संघाचे रेडर गांधीनगर या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करताना सुंदर असा हा चालू सामन्याचा शेवटचा 1 मिनिट दोन्ही संघांनी लक्ष बसू द्या. चालू सामन्याचा शेवटचा 1 मिनिट पुनश्च गांधीनगर या संघातील जर्सी नंबर 7 चा खेळाडू कापडा या संघाच्या प्रांगणावर चढाई करताना बॉललाईन क्रॉस करून करत निश्चितच झालेल्यासाठी त्यांना हा सामना यश लाभलेला आहे. सामन्याची लास्ट yes